शिर्डी शहरातील हॉटेल पवनधाम येथे सुरू असलेल्या कथित हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकत 2 पीडित महिलांची सुटका केली। या कारवाईमुळे शिर्डी परिसरात खळबळ उडाली असून अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना गुप्त माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल पवनधाममध्ये एक पुरुष व एक महिला मिळून 2 महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहेत। या माहितीची शहानिशा करून तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले। पोलीस पथकाने योजना आखत एक बनावट ग्राहक तयार करून त्याला संबंधित हॉटेलमध्ये पाठविले। बनावट ग्राहकाने शारीरिक संबंधांची मागणी केल्यानंतर तेथील व्यक्तीने हॉटेलमधील महिलांना दाखवत पैशाची मागणी केली। यामुळे मिळालेल्या माहितीची खात्री होताच पोलीस अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत हॉटेलवर छापा टाकण्यात आला। या धाडीत 2 पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली। तसेच वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी हॉटेल मालक गोविंद लीलाराम गरुड राहणार शिर्डी आणि एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। महिला पोलिसांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 7, 8 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश एसेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरफान शेख, हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, दातीर, उदावंत, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, शेकडे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी केली आहे। वृत्त संकलन विभाग, विजन प्लस न्यूज, शिर्डी।